मान्सूनपूर्व पावसानं केवळ रत्नागिरी जिल्हाच नाही तर कोकणातल्या पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि अगदी पार गोव्यापर्यंत मागच्या 2 दिवसांमध्ये धुवाधार बॅटिंग केलेली आहे। गोव्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाला। अगदी रत्नागिरी, सिंधुदुर्ग किंवा रायगड जिल्ह्यामध्ये देखील पावसानं चांगलं झोडपून काढलं आणि एकंदरीत सध्याच्या घडीला जर आपण बघितलं तर हे कोकणातल्या किनारपट्टी भागातलं चित्र आहे। जिल्ह्यामध्ये आज देखील अर्थात 24 तारखेपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलेला आहे आणि या तारखांमध्ये किंवा या दरम्यान या दिवशी साधारणपणे ताशी 50 ते 60 किमी प्रति तास इतक्या वेगानं वारे वाहतील असा अंदाज देखील हवामान विभागानं व्यक्त केलेला आहे। सध्या हे समुद्र किनारपट्टी भागातलं चित्र आहे। समुद्र खवळलेला आहे। कालची जर तुलना केली तर काल स्वाभाविकपणे समुद्र शांत होता, पण आत्ताच्या घडीचं हे चित्र आपणाला बरंच काही सांगून जातंय। आकाशात जर बघितलं तर ढगांची दाटी आहे। सध्याच्या घडीला पावसानं काहीशी विश्रांती घेतलेली आहे। मंगळवारी जोरदार पाऊस झाला, बुधवारी दुपारनंतर पावसानं काहीशी विश्रांती घेतली, पण बुधवारी रात्रीनंतर सुरू झालेला पाऊस अगदी पहाटेपर्यंत सकाळपर्यंत कोसळत होता। सध्या समुद्राला आलेलं उधाण पाहता बोटी ज्या आहेत त्यांना, मच्छीमारांच्या ज्या बोटी आहेत त्यांना देखील समुद्रामध्ये जाऊ नका असं आवाहन केलेलं आहे। त्यामुळे सध्या बोटी समुद्री किनारपट्टी भागामध्ये आपल्याला उभ्या असलेल्या दिसून येतात किंवा बंदरामध्ये उभ्या असलेल्या दिसून येत आहेत। एकंदरीत आज देखील जोरदार पावसाचा इशारा आहे आणि अशा पार्श्वभूमीवरती नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे। या पावसाचा फटका विशेषतः ग्रामीण भागाला देखील बसलेला आहे किंवा जो निम शहरी भाग आहे कोकणातला त्याला देखील बसलेला आहे, कारण की या ठिकाणी विजेचा लपंडाव जो आहे तो सुरू आहे। काही तास या ठिकाणी वीज गायब झाल्याचं चित्र सध्याला दिसून येत आहे। पाऊस मात्र जोरदार कोसळेल अशी यामध्ये काही शंका नाहीये सध्याचं वातावरण बघता। कॅमेरामॅन मेहबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।